आज मीडियासमोर येण्याचे कारण आहे का ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे, सीओ आहे आणि बीडीओ आहे, एक घटना माझ्याकडे एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे। ते बाबानगर मेवा सांकोशीरच्या बाबानगर पाडा आहे। जे बाय अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती, ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाय काम करत होती, पण ते बाय मरून गेली। ते महिल्यानंतर 6 महिने झाले तरी त्याच्या नावाने पगार दुसरी बाय घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली। नंतर माझी आईची पगार दुसरी बाय घेते आणि अधिकारींना वारंवार मी तक्रार करतो आहे तरी माझी आईची पगार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे तक्रार केली। नंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सीओ आणि बीडीओला मी माझ्या पत्रावर तक्रार केली। जवळजवळ 2 महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे, सीओ कडे आहे, बीडीओ। 2 महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे की जे संबंधित दोषी सीडीपीओ आहे किंवा सुपरवायझर आहे त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा, पण एवढे निष्क्रिय या जिल्ह्यामधले अधिकारी आहे तर त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही। एक आमदारने तक्रार केली नंतर त्याच्या 8 दिवसाच्या आत निवारा करायला पाहिजे, 2 महिने होऊन गेले। पण मला वाटतं जो इथला जो वाघ म्हणून आहे सीडीपीओ तो यांना हप्ते पुरवत असेल आणि म्हणून त्यांच्यावर कोणती त्याची कारवाई होत नाही, हे स्पष्ट होत आहे। कारण त्याच्या उदाहरण एक तुम्हाला सांगतो, मेलेली बाय आहे, मेलेली हे सगळे डेट सर्व्हे तिकीट आहे, हे मेलेली बाय आहे, याच्या हे पत्र जोडून दिलं आहे। मग 2 महिन्यामध्ये मला एक साधा उत्तर दिलं नाही, याचा अर्थ त्या अधिकारीला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे यांच्यावर सुद्धा ते सीओ असेल, कलेक्टर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। कारण आता 15 तारखेला मी गेलो नंतर कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सांगितलं, मॅडम हे जे तक्रार आहे हे 2 महिने झाले, केव्हा तुम्ही कारवाई करणार? तर तिने 15 तारखेला मला सांगितलं की उद्याच्या उद्या मी त्यांच्यावर कारवाई करते। तुम्हाला माहितीसाठी ते आतापर्यंत आलं, आता हे 7 दिवस झाले। सीओला भेटलो, सीओला सांगितलं तर म्हणे उस पे गुन्हा दाखल करने होना। फिर कौन गुन्हा दाखल करेगा? एखाद गरीब ना आना तेव्हा ताबडतोड करणार। ते तक्रार मी राठोडच्या बद्दल या सीओ नंदुरबारच्या सीओ कडे 8 महिने झाले आहे। हा पैसे खातो आणि या अक्कलकुवा तालुक्यामध्ये कुपोषण वाढवण्यामध्ये तो राठोडची जबाबदारी आहे आणि त्या राठोडने जो सीडीपीओ आमच्याकडे आहे तो तोडुदाला आहे आणि तोडुदाहून अक्कलकुवा मोलगीचा चार्ज बी आहे। जो जास्ती पैसे कामवून देतो ते अधिकारी यांना पाहिजे, पैसे लुटण्यासाठी आदिवासीचे मुले मरण्यासाठी याने सोडलं आहे। म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार, जर या 8 दिवसाच्या आत यांच्यावर सीडीपीओ सुपरवायझरवर गुन्हे दाखल नाही केले तर मी कलेक्टर आणि सीओच्या विरुद्धमध्ये सुद्धा आंदोलन करणार आहे। कारण एक आमदार पत्र तक्रार दिल्यानंतर यांची जबाबदारी काय आहे? चौकशी करायची, माहितीसाठी खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती द्यायला पाहिजे। तसंच मी तुम्हाला आता जे भरती चालू आहे अंगणवाडीचं, तो उमरागावचा विषय आहे। या वाघने या अधिकारीने काय नाटक केली ते तुम्हाला एक उदाहरण देतो। अंगणवाडी समोर आहे पण तिने दुसऱ्याकडून पैसे घेऊन तिला लावण्यासाठी ते बाईला दाखवली या गावाची रहिवासी नाही। त्या बाईने माझ्याकडे तक्रार केली, हे अंगणवाडी हे माझं घर, एवढं अंधाधुंदीत चालतं। म्हणून माझी या कलेक्टर आणि सीओला सुद्धा विनंती आहे, तुम्ही 8 दिवसाच्या आत जर कारवाई नाही केली तर तुमच्या विरुद्धमध्ये मी आंदोलन करणार म्हणजे करणार। जोपर्यंत या वाघला सस्पेंड करत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही। जे बाय मेलेली आहे तिला 1 रुपया पगार भेटली नाही, मेल्यानंतर सुद्धा 6 महिनेपर्यंत पगार देणारे अधिकारी डोळे मिचून जे अधिकारी नोकरी करता आहे यांना ताबडतोड सस्पेंड करायला पाहिजे। कारण मी मागेही तक्रार दिली आहे की प्रत्येक गरोदर माता असेल, गरोदर माताला तो आहार, अंडे, केळी हे जे आहार देत नाही आणि म्हणून कुपोषण वाढतो आणि त्याच्यामध्ये मोठे हप्ते गोळा करून देणारा हा वाघ आहे आणि त्याच्यावर मजा मारणारा राठोड आहे। जर हे सगळे उघड केस आणताना या जिल्ह्याचे नंदुरबार जिल्ह्याचे सीओ कडे डोळे मिचून बसले का? एक आमदारने तक्रार दिली नंतर त्याची जबाबदारी नाही का? या जिल्ह्याचे कलेक्टर आहे, कलेक्टरला सुद्धा मी पत्र दिलं, 2 महिन्यात एक उत्तर देऊ शकत नाही तर सामान्य या आदिवासी जिल्ह्यामध्ये त्या सामान्य लोकांचं काय? हा मोठा प्रश्न आहे। म्हणून 8 दिवसाच्या आत ताबडतोड कारवाई करायला पाहिजे।
नाही तर रस्ता रोको आंदोलन कलेक्टरच्या सीओच्या आणि बीडीओच्या विरुद्धमध्ये करणार आहे.